पहिलं ठरवा तुम्हाला कीर्तनकार व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, आमदार व्हायचं, खासदार काय व्हायचं ते 25 वर्ष. 25 ते 50 ढिलं नाही पडायचं, फक्त पैसा कमवायचा. काय कमवायचा? कारण शास्त्राने सांगितलंय ना, द्वितीयम नार्जिते धना, 25 ते 50 धन कमवा, 50च्या नंतर प्रत्येकानं थांबून जा. मग संसारिक असेल, कीर्तनकार असेल, पुढारी असेल, कोणीतरी थांबलं पाहिजे. नाही थांबलं की घर फुटतं. बरं तुम्हाला चांगलं माहिती पुणेकरांना, कुठंतरी थांबलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? असं म्हणतात लोक. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली का नाही? आपलं टक्कल पडलं तरी घर सोडत नाही. आपण किती दिवस घरात राहणार आहे? थांबा की थोडं, आता काहीतरी देवाचं देव करा. थांबलं पाहिजे. लोक म्हणतात 65च्या नंतर रिटायरमेंट आहे. अजिबात नाही. माणसाचं खरं रिटायरमेंट 45च्या नंतर आहे महाराज. 50व्या वर्षी माणसाने थांबलं ना तर तुम्हाला तीर्थयात्रा करता येईल, थोडं फिरता येईल, पंढरपूरला जाता येईल. 70 वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंट घेतल्यावर तुम्ही कुठं जाणार? एक तर तुम्हाला आजार भरपूर आहे, जेवढं वय त्याच्यापेक्षा 150 आजारच झालेले आहे तुम्हाला. शुगर आहे, बीपी आहे, चालता येत नाही, गुडघे काम करत नाही, मनका गेला. काय तुम्ही पैसा असून उपयोग घेणार त्याचा? अहो तुम्हाला सांगू का, 80 वर्षाचा माणूस असेल ना तर त्याला काश्मीरचे जरी ऍपल खाऊ घातले तर फायदा नाही. जसे खाल्ले तसेच परत येतात, ते हेच होत नाही. तुम्ही त्याला बदाम खाऊ घाला, काजू, अरे बदाम आणि काजू खाण्यासाठी वय तसं लागेल ना मला. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. 500 कोटीचे मालक आहे तुम्ही, वय 80 वर्षे, आणि काय करणार त्या 500 कोटीला? नुसतं पाहणार आहे ना. जसं आजगर आहे तसेच तुम्ही दुसरं काय करणार आहे महाराज? एक तर त्यातले खरचता येत नाही, चांगली मोठी गाडी घेता येत नाही, गाडीत प्रवास होत नाही. म्हणजे जे आहे ते वयातच आहे. वय निघून गेल्यानंतर जीवनामध्ये काही होत. मग संसारातल्या गोष्टी जर वयात करावं लागतात तर परमार्थ म्हातारपणात कसं होईल? जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. तरणा भाग्यवंत नटे हरी, म्हातारा भाग्यवंत म्हणलेच नाही तू कोबरा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून माझी विनंती, ज्ञानही अवघडे, योगही अवघडे, कर्मकांडही अवघडे. मग करायचं काय? महाराज सांगतात, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक् कलौत हरि कीर्तनात. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमेर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलं 1, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासचं दिलं 3, आणि तिसरं प्रमाण पहा. कलियुगा माझी करावे
जेने नारायण धेले बेटी. या कलियुगामध्ये भगवंताचं चिंतन हेच आहे की ते तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकते. कबीर महाराज सांगतात, दिहुडा हो अरे 2 दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया. दिहुडा, दिहुडा म्हणजे शरीर. दिहुडा म्हणजे काय? शरीर. कधी तुम्ही देवाचं चिंतन करणार? अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बाल तो पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिजे का. तुम्ही करा ना तुमच्या जीवनाची वजाबाकी. 100 वर्षाचं आयुष्य देवाने तुम्हाला दिले. किती वर्षाचं हो दादा? 100. त्यातले 50 तर तुम्ही झोपेतच घातले. खाली किती उरले हो? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले. खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती उरले? आता शिक्षण झालं 3 वर्ष तर कोरोनातच गेले माणसाचे. खाली किती उरलं? आता 17 वर्षात तुम्ही काय काय करणार आहे? आमदार होणार आहे का सरपंच होणार आहे? गावात बंगला बांधणार आहे का लग्न करणार आहे? बरं, सर्व गोष्टीची गॅरंटी घेता येईल. माणसाची काय गॅरंटी आहे? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा क्षण भंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिलीना. एवढं अल्प आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी आयुष्य